मोदींचा हा सिंपल सौम्य भाषेत दिलेला इशारा आहे ना, तो खूप लोकांना अडचणीत आणू शकतो. तुम्हाला काय वाटतं? फक्त पेट्रोलची बचत करा, खूप जास्त पेट्रोल डिझेल वापरू नका, ट्रॅव्हल जास्त करू नका, बाहेर देशांमध्ये जाऊ नका किंवा सोनं खरेदी करू नका, या गोष्टी सोप्या वाटतायत. आणि या सर्वसामान्य माणसांकडे जेव्हा सरकारकडून डिमांड केल्या जात आहेत ना, समजून जा खूप मोठं संकट येणार आहे. आणि तुम्ही म्हणाल हे जे येणारं संकट आहे ते इकॉनॉमीवर आहे. यानं काय होणार मॅक्स पेट्रोल डिझेलचे दर वाढतील किंवा जास्तीत जास्त रुपया पडेल. याच्यापेक्षा वेगळं काय होईल? रुपया 100ला पोहोचेल, 125ला पोहोचेल, कोणी म्हणतं 150-200ला पोहोचेल. वेगवेगळे अॅनालिस्ट हे मत मांडतात. पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर होणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट सर्वसामान्य आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट मध्यमवर्गीय लोकांवर होणार आहे. श्रीमंत लोक कशी तरी वेळ मारून नेतील, कारण त्यांना मिळतात गव्हर्नमेंटच्या सबसिडीज, त्यांना मिळतात गव्हर्नमेंटकडून मोठ्या सूट आणि त्यांना मिळतो गव्हर्नमेंटचा सपोर्ट. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर पडणं थोडंसं कंपॅरेटिव्हली सोपं आहे ॲज कम्पेअर टू मिडल क्लास पीपल. पण मिडल क्लास लोक यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फसणार आहेत. आणि याला सगळ्यात मोठं कारण आहे क्रूड ऑइल. तुम्ही म्हणाल की भारतामध्ये जे मंदीचं सावट दिसतंय किंवा भारतीय इकॉनॉमीवर जे प्रेशर दिसतंय ते बिकॉज ऑफ क्रूड ऑइल. मी 100% या गोष्टीला डिनाय करतोय. कारण क्रूड ऑइलचं संकट हे होतं, आहे आणि राहणार. मी हजारो वेळेला हे सांगितलं असेल. ऑलमोस्ट जेव्हा जेव्हा मी इकॉनॉमीबद्दल व्हिडिओ बनवतो त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला हे सांगतो की हे न संपणारं संकट आहे किंवा हे कायमच आपल्याबरोबर राहणारं संकट आहे. जस्ट इमॅजिन, मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आता आपल्या हवेमध्ये काही धुळीचे पार्टिकल्स आहेत. म्हटलं जातं ना की दिल्लीची हवा खूप प्रदूषित झाली आहे, मुंबईची झाली आहे, आता आपल्या गावाकडे पण हवा प्रदूषित होतीये. पण आपण यामुळे जीव सोडला का? यामुळे आपल्या जीवाला धोका इमिडिएटली निर्माण झाला का? आपण लगेच आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट झालो का? 100% नाही. आपण त्यासोबत फाईट करतोय आणि आपल्याला ते यूज टू झालंय. करेक्ट? नो डाऊट त्यावर काम व्हायला पाहिजे आणि आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. पण सांगण्याचा मुद्दा काय? एखादी गोष्ट असेल तर आपण त्याला सोबत घेऊन पुढे जातो. असे काही व्हायरसेस असतात, असे काही पार्टिकल्स असतात, असे काही इश्यूज हेल्थ रिलेटेड असतात की जे मॅक्सिमम लोकांमध्ये असतात. आता डायबेटिक पेशंट भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत जगाच्या कंपॅरिझनमध्ये. एवढे डायबेटिक पेशंट्स आहेत पण ते यूज टू झाले, त्यांना ते त्याच्या सोबत पुढे मूव्ह ऑन करतात. सेम गोष्ट क्रूड ऑइलचे क्रायसिस हे कायम राहणार आहेत. याचं रिझन मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की जर अमेरिकेला जगायचं असेल, सर्व्हाइव्ह करायचं असेल, स्वतःला जिवंत राहायचं असेल तर दुसऱ्याला मारावं लागलं तरी चालेल. साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा वापर करून मला सर्व्हाइव्ह करायचं आहे, हे यांच्या डोक्यामध्ये फिट आहे. यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइजेस नेहमी गरम ठेवत राहणं, वेगवेगळ्या देशांमध्ये भांडणं लावत राहणं. काल होतं रशिया युक्रेन, नंतर झाला व्हेनेझुएला, त्याच्यानंतर इराण. हे कंटिन्युअसली चालत राहणार आहे. तुम्ही कधी विचार केला होता का रशिया युक्रेनचं असं काही होईल? बरं, रशिया युक्रेन होत असताना तुम्ही विचार केला होता का व्हेनेझुएलाचा एक असा मॅटर होईल? त्या इन बिटवीन तुम्ही कधी विचार केला होता का इराणसोबत एक मोठं युद्ध असं पुढं कायमच कॅरी फॉरवर्ड होत राहील? आहे का पॉसिबल? असा कधी तुम्ही विचार केलाय? एकदम सनकी माणूस डोनाल्ड ट्रम्प कंटिन्युअसली आपले डिसिजन चेंज करतोय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी. सगळ्यात महत्वाचं त्याला आहे मी पण. माझ्याकडे पैसा असला पाहिजे, पॉवर असली पाहिजे आणि मी कुठल्याही अवैध मार्गाने पैसे कमवू शकतो, मॅन्युप्युलेशन मार्केटमध्ये करू शकतो आणि त्यामधून हेवी गेन्स करू शकतो, हे त्याला माहिती आहे. आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर असतो त्याचा देश. पहिला स्वतः, नंतर देश, नंतर जगाचं बघू. त्याला काही जगाशी देणे घेणं नाही आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये महागाई वाढत चालली आहे. परिणामी जेवढं पेट्रोल डिझेल किंवा क्रूड ऑइल महाग होणार त्याच्या रिलेटेड जेवढे सगळे कॉम्पोनंट्स बनतात किंवा त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्यांचे प्राइसेस वाढत जातात. समजा एखादा मोबाईल फोन आहे, त्या मोबाईल फोनमध्ये हजारो कॉम्पोनंट्स असतात छोटे छोटे, आणि हे सगळे छोटे छोटे कॉम्पोनंट्स वेगवेगळ्या रॉ मटेरियलनी बनतात. जे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यापर्यंत रॉ मटेरियल पोहोचवणं, ते कॉम्पोनंट्स परत एका कंपनीपर्यंत पोहोचवणं, तिथून त्याची असेंब्ली होणं, परत वेगवेगळ्या लोकेशनलाच ते मोबाईल शिफ्ट होणं, तिथून ते परचेस करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये गरजेचा असतो ट्रान्सपोर्ट. आणि या ट्रान्सपोर्टमुळेच कॉस्ट वाढत जाते. उदाहरणार्थ एखाद्या प्रोडक्टची प्राइस आहे 100 रुपये. तो प्रोडक्ट जेव्हा क्रूड ऑइलच्या प्राइजेस वाढतात तेव्हा त्याची प्राइस बनते 110 रुपये. आता 110 रुपयाचा प्रोडक्ट परत जेव्हा मी विकत असतो ना तेव्हा त्याची प्राइस अगेन वाढली जाते बिकॉज ऑफ अंडर युटिलायझेशन. आता अंडर युटिलायझेशन ऑफ कॅपॅसिटी किंवा आपण जे म्हणतो ते, त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. एक मशीन आहे, ते या ऑफिसमध्ये आहे असं इमॅजिन करा. हे माझं ऑफिस आहे, स्टुडिओ आहे. इथे एक मी मशीन ठेवलंय. त्या मशीनमधून 100 मोबाईल फोन एक्सपोर्ट होतात किंवा त्यामधून बनले जातात. आता त्या 100 मोबाईल फोनच्या ऐवजी जर मी मंदीमुळे
कारण लोकांकडे पैसा नाही, प्राइस वाढत चाललेत. 100ची वस्तू माझी 110, 120, 130ला झाली तर परचेस करणारा मध्यमवर्गीय व्यक्ती विचार करेल की अरे यार थोड्याशा एक्सपेन्सिव्ह गोष्टी आपण कमी परचेस करू, किंवा जिथं मी एक वस्तू 10 किलो परचेस करत होतो मी आता 5 किलो 7 किलोवर माझं पोट भरण्याचा प्रयत्न करू. सो कन्झम्पशन कमी होण्याचा प्रयत्न होईल. मग यामुळे काय होणार, एकतर महागाई तर इंटॅक्ट आहे, वाढताना आपल्याला जरा जरा दिसेलच, बट इकडे मला प्रोडक्शन कमी करावं लागणार कारण माझा सेल डाऊन होणार, कारण तिकडे पर्चेसिंग पॉवर लोकांची कमी झाली आहे, ओव्हरऑल पर्चेसिंग कमी झालंय. म्हणून मी 100 किलोच्या ऐवजी 70 किलो 60 किलो 50 किलो माल बनवण्याचा प्रयत्न करणार. पण मशीन तेच, ऑफिस तेच, माणसं तीच, एम्प्लॉई तेवढेच, कॉस्ट रनिंग कॉस्ट तेवढीच राहणार आहे. जर माझी कॉस्ट तेवढीच राहणार असेल आणि जर मॅन्युफॅक्चरिंग कमी होणार असेल तर माझे प्रॉफिट मार्जिन अग्रेसिव्हली डाऊन होतात. परिणामी मला रेट वाढवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. समजा क्रूडमुळे ऑलरेडी माझा 10 रुपये रेट वाढलाय, मॅन्युफॅक्चरिंग कमी झाल्यामुळे परत माझा 10-20 रुपयांनी रेट वाढतो आणि महागाई प्रचंड वाढलेली दिसते. हीच महागाई जसजशी पुढे कंटिन्यू होते ना तस तसे हेवी इम्पॅक्ट इकॉनॉमीवर होताना पाहायला मिळत आहेत. आता ब्रॉडर लेवलला मी तुम्हाला सांगतो, एआयची एक क्रांती आली आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात एआयची लाट आपल्याला आता जगभरामध्ये आलेली पाहायला मिळते. आता हा एआयचा परिणाम आपल्या भारतावर झाला का हो? 100% झाला. यामुळे भारताचा सेन्सेक्स किंवा निफ्टी याच्यामध्ये मोठी घसरण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सेक्स 10,000 हजारने आपटताना आपल्याला बघायला मिळाला 2026 मध्ये. FIIs पळून जाऊ लागले भारतातून. एक काळी भारत हा सगळ्यात प्रिय देश होता त्यांच्यासाठी. ग्रोईंग इकॉनॉमी, भारतामध्ये इन्व्हेस्ट करा हेच सगळीकडून ऐकायला मिळायचं. पण आता सध्या आपल्याला हे बघताना क्लिअरली दिसतंय की कुठेतरी भारत खूप दूर लोटला गेला यातून. जगातल्या टॉप 100 कंपन्यांपैकी भारत कुठंच लागत नाही एआयच्या रेसमध्ये. याचा विचार करा, 3, 4, 5 नंबरची जगभरातली इकॉनॉमी भारतासारखी ती एआयच्या रेसमध्ये टॉप 100 मध्ये पण येत नाही. याचा अर्थ आपण खूपच मागे आहोत आणि त्याचमुळे 2.2 लाख कोटी रुपयांचे FIIचं सेलिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. DIs थोडंसं होल्ड करतायत मार्केटला, पण तेवढी ताकद त्यांची पोहोचत नाही. जर तुम्ही चांगल्या देशांना बघितलं जे AI मध्ये खूप चांगले ग्रो करतायत, मग त्यामध्ये साऊथ कोरिया असेल किंवा तायवान असेल, यासारख्या देशांनी 78-42% ग्रोथ दाखवली आहे. साऊथ कोरियनचे स्टॉक 99.5% ग्रोथसह जगातील बेस्ट परफॉर्मिंग स्टेटस अचीव त्यांनी केलेला आहे. जस्ट इमॅजिन काय लेवलला हे सगळे देश काम करतायत. तुम्हाला माहिती आहे OpenAI काल परवा आलेली कंपनी याने $852 बिलियन व्हॅल्युएशन उभा केलंय. म्हणजे ओव्हरऑल भारत $3 ट्रिलियन, $4 ट्रिलियन, $5 ट्रिलियनचं आपलं स्वप्न आहे. पण आपल्या इकॉनॉमीच्या 30% एकटी OpenAIची कंपनी आहे. म्हणजे US मधली एक कंपनी जी OpenAI नावाची आहे, अशा जर 3 कंपन्या तुम्ही एकत्रित केल्या ना तर पूर्ण भारत देश होईल. जस्ट इमॅजिन, एका कंपनीनं एवढी मोठी इकॉनॉमी उभा केली आहे. म्हणजे ऑलमोस्ट पाकिस्तान सारखे अनेक देश त्याच्यामध्ये सामावून जाऊ शकतात. एवढं जबरदस्त व्हॅल्युएशन त्या एका कंपनीचं आहे. आता यामध्ये भारतात हे कोणाला कळालं नव्हतं का? कळालं होतं. बरेच हुशार लोक भारतामध्ये आहेत, पण 150 पण भारतात तेवढेच आहेत. विशाल सिक्का हे नाव तुम्ही ऐकलं असेल आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं, इन्फोसिसमधून विशाल सिक्कांना काढणं ही सगळ्यात मोठी चूक, मूर्खपणा आहे इन्फोसिसचा. कारण त्याने त्यावेळेला बेट घ्यायची ठरवली होती की इन्फोसिस इन्व्हेस्टमेंट $1 बिलियन करणार होता OpenAI मध्ये, आणि त्याच 1 बिलियनची आज व्हॅल्यू 45 ते 50 बिलियन झाली असती 2-4 वर्षांमध्ये. जस्ट इमॅजिन काय लेवलला इन्फोसिस ग्रो झाला असता. एक, पैशाच्या बाबतीत पण जबरदस्त ग्रोथ, दुसरी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जबरदस्त ग्रोथ, तिसरी कंपनीला एक्सपांड करता आलं असतं. पण अगेन आपल्या महान साहेबांनी म्हणजेच नारायण मूर्तींनी क्लिअरली सांगितलं की AI म्हणजे एक हवा आहे, ओव्हर हायप्ड प्रोडक्ट आहे, यामध्ये जास्त इंटरेस्ट घेण्याची गरज नाही. तू माझं ऐकत नाहीस, मी तुला काढून टाकतो. आणि ही जी मोठी चूक झाली ना, ही आजही आपल्या देशाला सहन करावी लागते आणि याचमुळे IT सेक्टर आपलं मागे पडले. अहो, रिलायन्स सारखी कंपनी जवळपास 105व्या स्थानावर गेली. टॉप 100 मध्ये पण नाही आपण. HDFC बँक जी 97 नंबरला होती ती 190 नंबरला जाऊन पोहोचली जगभरामध्ये. आणि जी भारतातल्या इंडेक्समध्ये निफ्टी 50 किंवा सेन्सेक्समध्ये नंबर 1 ची कंपनी आहे ती जगभरामध्ये 190 नंबरला आहे. विचार करा आपण काय लेवलला जातोय. आणि यामुळेच खूप साऱ्या नोकऱ्या जाणं, नोकऱ्या अशा तशा नाहीत साहेब.
लाखात नोकऱ्या जाणं आत्ता शक्य आहे. पण आपल्याला वाटतंय की नोकऱ्या आहेत. गिग वर्कर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, अशा अनेक वेगवेगळे झेप्टोसारखे किंवा रिलायन्स जिओचे वगैरे डीमार्टचे ऑप्शन्स अवेलेबल झाले, जे 7-8 हजार रुपयेवर नोकरीला घेतात, 10-12 हजार मॅक्सिमम देतात आणि अशा ठिकाणी लाखो लोक कामाला जात आहेत. आणि यांना वाटतं की आपण बेरोजगार नाही तर आपल्याकडे नोकरी आहे. बट दे डिझर्व मच बेटर. MBA झालेले, ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, बरेच लोक असे गिग वर्कर म्हणून काम करतायत. जॉब तर आहे, पण ते डिझर्व करत नाहीत. दे डिझर्व मच बेटर, कारण त्यांच्याकडे तेवढ्या डिग्रीज आहेत, क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन पण आहे, पण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कमीमुळे आणि तेवढे जॉब्स नसल्यामुळे त्यांना नको तो जॉब करावा लागतोय. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट ट्रेड डेफिसिटवर आपल्याला बघायला मिळतो, कारण आपण कन्सिस्टंटली इम्पोर्ट करतोय. एक्सपोर्ट तर आपल्याकडून त्या लेवलला होतच नाहीये. एक कॅटेगरीमध्ये आपण लुजर बनत चाललोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माझ्याच देशाबद्दल जेव्हा मी असे आकडे वाचतो आणि मला तुमच्यासमोर ते बोलावे लागतात, याच्यापेक्षा दुर्दैव माझ्यासाठी काहीही नाहीये. कारण माझ्याच देशाबद्दल निगेटिव्ह गोष्टी मला बोलाव्या लागतात. कारण इकॉनॉमी धोक्यात आहे आणि आपल्याला हे बोलणं भाग आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि याचमुळे एक सर्वे सांगतोय, चेक बाउन्स होणं आणि दिलेले लोन डिफॉल्ट होणं याचा उच्चांक आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे. खूप सारे लोक डिफॉल्ट करतील. बेंगलोरमध्ये ऑलरेडी याची सुरुवात झालेली आहे. हेवी लोन बाउन्सेस व्हायला सुरुवात झालेली आहे. परिणामी इकॉनॉमीवर धोका आणि रिअल इस्टेटच्या इकॉनॉमीवर तिथल्या धोका निर्माण होऊ शकतो. नो डाऊट अग्रेसिव्हली क्रॅशिंग इकॉनॉमी वगैरे होणार नाही किंवा डायरेक्ट रिअल इस्टेटची वाट वगैरे लागणार नाही. पण ज्या लाखो लोकांचे जॉब जाणार आहेत ते मात्र खूप जास्त अडचणीत येणार आहेत. आणि जे हाय पेईंग जॉब आहेत ते सगळ्यात जास्त अडचणीत आहेत. सो आता आपल्याला काय करावं लागेल? माझी सगळ्यात इम्पॉर्टंट रिक्वेस्ट तुम्हाला ही असेल की तुम्ही जिथं कुठे जॉब करताय, प्लीज टेक केअर. तिथं जेवढा स्ट्रॉंगली तुम्हाला सस्टेन करता येईल, जेवढा चांगला होल्ड तिथं तुम्हाला ठेवता येईल आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला इम्पॉर्टन्स तुमचा त्या कंपनीमध्ये दाखवता येईल, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. फक्त 9 to 6 मी करतोय एवढं पुरेसं नाही आहे. कारण जर तुम्ही कॅज्युअली घेतलात तर जॉबला धोका निर्माण होऊ शकतो. सो पहिला तुम्हाला तुमचा जॉब सिक्युअर करायचा. सो त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये 60 ते 70% जनता अशी आहे ज्याच्याकडे इमर्जन्सी फंड नाही. इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्ही प्रचंड अडचणीत येऊ शकता. 60 ते 70% लोक. इमॅजिन करा, या महिन्याचा पगार जर मला आला नाही तर पुढचा महिना जगणं कठीण आहे. बिकॉज स्पेंडिंग इज इक्वल टू युअर इन्कम. हे समीकरण जेव्हा बनतं ना तेव्हा तुम्ही कधीच सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. सो बिल्ड युअर इमर्जन्सी फंड. कृपया किमान 6 महिन्याचा तुमचा इन्कम हा लिक्विड फंड्समध्ये असायला पाहिजे. जो बटन दाबताच तुमच्या अकाउंटमधून विड्रॉ व्हायला पाहिजे, तुम्हाला वापरता यायला पाहिजे, अशा ठिकाणी तुमची गुंतवणूक पाहिजे. मग तुम्ही 3 महिन्याची FD करू शकता लिक्विड फंड्समध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा सेव्हिंग अकाउंटला. इफ दुसरा कुठलाही वे आउट तुमच्याकडे नसेल आणि खरंच लगेच यूज करणार असाल, सेव्हिंग अकाउंटला पडून राहू दे, काही हरकत नाही. थोडीफार कॅश जरी जवळ ठेवली तरी तुम्ही चालेल. पण 6 महिन्याची कमाई तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, जी लगेच तुम्ही वापरू शकता. पण हे सगळं करत असताना कर्ज घेणं टाळा. कृपया कर्ज घेऊ नका. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला, कर्ज घेऊन आपण पैसे कमवू शकतो. पण जर तुमचा जॉब स्टेकवर असेल, तुमचं भवितव्य स्टेकवर असेल, इकॉनॉमीमध्ये अडचणी असतील, तर त्यावेळेला प्लीज ही रिस्क घेऊ नका. आणि ऑलरेडी घेतला असेल तर 100% प्लॅन करा की तुम्ही अडचणीत येऊ नये. जेवढे एफर्ट्स लावता येईल तेवढे लावा. जॉब सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे, कारण नवीन जॉब मिळणं खूप कठीण बनत चाललंय. आणि यासाठी स्किलची कमतरता ही आपल्याला प्रचंड दिसते. कॉक्रोच जनता पार्टी आता तुम्हाला मोठी होताना दिसते. याचाच अर्थ तिथं क्लिअर होतोय की जेनझी खूप नाराज आहे. त्यांच्या विचारांशी आणि त्यांच्या भवितव्याशी काही गोष्टी अलाइन होत नाहीयेत आणि त्याचाच इम्पॅक्ट तुम्हाला तिथं पण होताना दिसतोय. सो ओव्हरऑल जर बघितलात तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेशर येणं, टेन्शन येणं, काळजी वाढणं आणि परिणामी आजारी पडणं हे प्रकार होऊ शकतात. देव करो तुमच्यापैकी कोणाला कुठलीही हेल्थ रिलेटेड अडचण, प्रॉब्लेम येऊ नयेत, पण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. सो ओव्हरऑल तुमच्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स घ्या, जेणेकरून ते सगळे सिक्युअर्ड राहतील, सेफ राहतील. एखादं ॲडमिट म्हणजे एखाद्या व्यक्तीला 2-4 दिवसासाठी जरी ॲडमिट व्हावं लागलं, ऑलमोस्ट 2-5 लाख रुपये कधी संपले तुम्हाला कळणार देखील नाही, विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर इमर्जन्सी फंड. एक इमर्जन्सी फंड फटक्यात वाईप आउट होईल. यासाठी हेल्थची काळजी घ्या आणि इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात याचे प्रीमियम वाढत जाणार आहेत हे पण लक्षात घ्या. त्यामुळे एकदा प्रीमियम सेट झाला
की परत तुम्ही अडचणीत येणार नाही. आणि इन बिटवीन आपण जी स्वप्न बघितले, ध्येय बघितलेत, फॅमिलीला आपल्याला सिक्युअर करायचं आहे, त्यासाठी गरजेचा असतो लाईफ इन्शुरन्स. म्हणजे भविष्यातल्या काही मोठ्या अडचणी जर आल्या तर तिथं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे आणि लाईफ इन्शुरन्स पण असणं गरजेचं आहे. लाईफ इन्शुरन्स काय करतो? तुमच्या लाईफला प्रोटेक्ट करतो. समजा काही एखाद्या व्यक्तीचं बरं वाईट झालं तर त्याचं जे लोन आहे, त्याच्या ज्या लायबिलिटीज आहेत, त्या फॅमिलीवर बर्डन येऊ नये म्हणून लाईफ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे एफडीज, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये सेव्हिंग चांगलं करून ठेवा. जेणेकरून आत्ता जरी रिटायरमेंट घ्यायची म्हटली ना, माझा घर चालण्यासाठी थोडाफार खर्च त्यातनं मिळत राहावा किंवा पैसा येत राहावा, एक सेकंड इन्कम सोर्स माझ्याकडे तयार असावा. मी त्या एफडीला विड्रॉल लावली, MI स्कीममधून जर मी मंथली विड्रॉल स्कीम घेत असेल तरी माझं घर चालू शकतं. म्युच्युअल फंडमधनं SWB घेत असेल तरी घर चालू शकतं. स्टॉकमधनं डिव्हिडंड येत असेल तरी घर चालू शकतं. एखाद्या प्रॉपर्टीमधून मला चांगला रेंट येतोय तरी माझं चांगलं घर व्यवस्थित चालू शकतं. वेळ आली आहे पहिला स्वतःचं घर सावरण्याची. तुम्ही देशाची कितीही काळजी करा, राज्याची काळजी करा, गावाची काळजी करा, आपल्या जातीतल्या लोकांची काळजी करा, हा नंतरचा पार्ट आहे. पहिला स्वतःचं पोट भरणं गरजेचं आहे आणि त्या वेळेला आपण दुसऱ्यांना उधार नाही देऊ शकतो. सो पहिला तुमची फायनान्शियल हेल्थ सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. यासाठी काही ॲडिशनल कोर्सेस करावे लागले, शिकावं लागलं, मार्केटचं नॉलेज घ्यावं लागलं, ट्रेडिंग थोडंफार शिकावं लागलं, तुमच्या जॉबमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्हाला शिकाव्या लागल्या. समजा तुम्ही IT फील्डमध्ये आहात, नवीन AI रिलेटेड काही कोर्सेस तुम्हाला करायचे असतील, एडिटिंग वगैरे करताय तर अजून चांगल्या प्रकारे एडिटिंगचे कोर्स असतील. मग ते प्रत्येक कोर्स पेड असतात साहेब असं बिलकुल नाही आहे. यूट्यूबवर बऱ्याच गोष्टींचे फ्री व्हिडिओज मिळतात. AI वर म्हणजे ChatGPT वापरू शकता किंवा तुम्ही जेमिनाय वापरू शकता, ग्रॉक वापरू शकता, त्यावर बरेच तुम्हाला आर्टिकल्स मिळतील, तिथं नॉलेज मिळेल, तिथून तुम्ही शिकू शकता. परिणामी स्वतःला डेव्हलप करणं, इम्प्रूव्ह करणं, अजून बेटर बनवत जाणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे असेल आणि तो तुम्ही अंमलात आणलाच पाहिजे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबही हक्काने करू शकता. मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.